विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA प्रथम वर्षातील अभंग आविष्कार या अभ्यासपत्रिकेतील आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले जे काही महत्त्वपूर्ण संत आहेत त्या संतांच्या अभंगवाणीचा विचार आपण करत आहोत. डॉक्टर किशोर सानप यांनी अभंग आविष्कार या पुस्तिकेला लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेमधून आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या सर्वच संतांच्या जीवनकार्याविषयी, त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी विस्तृत आणि सविस्तर अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्याला समजेल सोपे अशा भाषेमध्ये ही मांडणी केलेली आहे. परीक्षेमध्ये जरी प्रश्न विचारले संतांच्या जीवनकार्याविषयी किंवा अभंगाविषयी तर या आधारे आपण याचा अभ्यास करून परीक्षेमध्ये प्रश्न लिहू शकता. म्हणून विद्यार्थ्यांनी या अभंगाचंही वाचन करावून याला जी लिहिलेली प्रदीर्घ अशी प्रस्तावना आहे ती प्रस्तावनाही समजून घ्यावी आणि प्रत्येक अभंगाचं जे सहज सोप्या भाषेमधून विवेचन केलेलं आहे त्याचा देखील आपण अभ्यास करावा. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे निवडक अभंग, याचबरोबर संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सेनानाथी, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयीची माहिती पाहिलेली आहे. याचबरोबर त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जे काही निवडक आणि महत्त्वपूर्ण असे अभंग आहेत याविषयीची ही चर्चा आपण डॉक्टर किशोर सानप यांनी ज्या पद्धतीने वर्णन केलेले आहे त्या आधारे आपण समजून घेतलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीचा विचार करणार आहोत. या पूर्वीच्या काही तासिकामधून आपण डॉक्टर किशोर सानप यांनी संत तुकाराम महाराज यांचे वारकरी संप्रदायामध्ये असलेले योगदान आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्राविषयीची थोडक्यात माहिती वर्णन केलेली आहे. तो भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे जे काही निवडक अभंग आहेत त्याचा क्रमाक्रमाने आपण विचार करणार आहोत. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची गाथा जी आहे ही अभंगाची गाथा पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी संपादित केलेली आहे. या शासकीय गाथेचाच अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या क्षेत्रात अधिकृत मानलेली आहे अशी नोंद डॉक्टर किशोर सानप यांनी केलेली आहे. याबाबत ते म्हणतात, श्री संत तुकारामांच्या अभंगाची गाथा ही पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी संपादित केलेली असून शासकीय गाथाच खरे तर अभ्यासाच्या क्षेत्रात अधिकृत मानली जाते. या गाथेमध्ये संत तुकाराम महाराज यांचे सुमारे 4607 अभंग असल्याची नोंद डॉक्टर किशोर सानप यांनी येथे केलेली आहे. याशिवाय इतरांनीही या अभंग गाथेचं म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेचं संपादन केलेलं आहे. यामध्ये संत तुकोबांच्या वेगवेगळ्या गाथा उपलब्ध असून त्यांच्यातही अभंगाबाबत मतभिन्नता आढळते असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. यामध्ये शंकर पांडुरंग पंडित यांनी तयार करून घेतलेल्या व विष्णू परशुराम शास्त्री पंडितांनी संपादित केलेल्या या शासकीय गाथेचे कालानुरूप शुद्धीकरणही करण्यात आले आहे. खरे तर संत तुकाराम महाराज यांचे अभंगे मौखिक परंपरेतून समाजाच्या व काळाच्या काळजावर कोरले गेल्यामुळे प्रक्षिप्ततेचा अपवाद लक्षात घेऊनही मोठ्या संख्येने तुकोबांच्या वृत्ती प्रवृत्तीचे निदर्शक आहेत.
याच अभ्यासक्रमामध्ये या गाथेमधील काही महत्त्वपूर्ण अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यातील पहिला जो अभंग आहे याचा डॉक्टर किशोर सानप यांनी या अभंगाच्या संदर्भामध्ये जो विचार केलेला आहे किंवा जो विचार मांडलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो अभंग अशा स्वरूपाचा आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहु माझे, निरे कोणापाशी होय करज, तरी द्या रे मज दुर्बळाशी, आशा तृष्णा माया कालवणी दोन्ही, दंभ तो पुरवणी दिसतसे, काम क्रोध लोभ शिवनी बहुत, मोळवणी अंग काळगोट, तुका म्हणे तेथे काही हाता नये, आयुष्य मोले माये, आयुष्य मोले जाय वायावी, असा हा संत तुकाराम महाराज यांचा एक महत्त्वपूर्ण 5 चरणांचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी जे आपले विचार मांडलेले आहेत या संदर्भात डॉक्टर किशोर सानप यांनी सहज सोप्या भाषेमधून जे विवेचन केलेलं आहे तो भाग आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. या पहिल्याच अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराज ब्रह्मज्ञानांच्या फसव्या ज्ञानावर कठोर प्रहार करतात. संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी ही परखड अशा स्वरूपाची आहे. संत तुकाराम महाराज हे सत्यवचनी आहे, सत्याची कास धरणारे आहे. जे सत्य आहे त्याला सत्यच म्हटलेलं आहे आणि जे असत्य आहे, ढोंगी आहे, यावर त्यांनी कठोर शब्दामध्ये प्रहार केलेला आहे. म्हणून त्यांची जी अभंग रचने आम्हाघरी जण शब्दांचीच रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्ने करू, संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाथेमधून, आपल्या अभंगामधून शब्द हे शस्त्र आहे यासारखा त्याचा वापर करून जे वाईट आहे त्यावर त्यांनी कठोर असा प्रहार केलेला आहे. या पहिल्याच अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराज ब्रह्मज्ञानाच्या फसव्या ज्ञानावर कठोर प्रहार केलेला आहे. कठोर प्रहार करतात. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवून बहु माझे, घरोघरी ब्रह्मज्ञानी व वेदाभिमानी फार झाले आहे. तर कशा स्वरूपाचा विचार मांडलेला आहे त्यांनी की त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांना असं दिसून आलेलं आहे की स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणारा एक वर्ग आहे आणि तो आपल्यासारखा ज्ञानी कुणीच नाही अशी स्वतःची समजूत करून घेत होता, स्वतःला समजत होता. म्हणून असे जे कोणी व्यक्ती आहेत, फसवे आहेत, स्वतःला ज्ञानी समजतात, ते फार अभिमानी झालेले आहेत. अशा स्वरूपाची नोंद त्यांनी केलेली आहे आणि अशा वृत्तीवर त्यांनी प्रहार केलेला आहे. घरोघरी ब्रह्मज्ञानी व वेदाभिमानी फार झाले आहेत. ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली शुद्ध ज्ञानात भेसळ करून अज्ञानाचीच घरोघरी वाढलेली आहे. तर ते या ठिकाणी कशा स्वरूपाचे स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणत होते, वेदाभिमानी म्हणत होते. मग असे जे कोणी आहे याच्यावर त्यांनी प्रहार केलेला आहे आणि ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली शुद्ध ज्ञानामध्ये या लोकांनी भेसळ करून ठेवलेली होती आणि यामुळे ज्ञानाच्या ऐवजी अज्ञानच वाढत गेलेलं होतं. ते फसवं कसं आहे हे संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतायत. म्हणून घरोघरी अज्ञानाची देखील वाढ झाली होती या फसव्या ज्ञानामुळे, असं संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात. ब्रह्मज्ञान हे आत्म्याशी शुद्ध अंतःकरणपूर्वक केलेला भक्त भगवंताचा संवाद असतो. आता खरं ज्ञान काय आहे, खरा भक्ती मार्ग काय आहे, खरं ब्रह्मज्ञान कशास म्हणतात हे म्हणत असताना किंवा ब्रह्मज्ञान कसं ओळखावं हे सांगत असताना जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञान हे आत्म्याशी शुद्ध अंतःकरणपूर्वक केलेला भक्त भगवंताचा संवाद असतो. अतिशय सहज सोप्या भाषेमधून संत तुकाराम महाराजांनी ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि खरं ब्रह्मज्ञान हे आत्म्याशी शुद्ध अंतःकरणपूर्वक आपुलाची संवाद आपणाशी या पद्धतीने ब्रह्मज्ञान हे आत्म्याशी शुद्ध अंतःकरणपूर्वक, यामध्ये कोणतीही भेसळ नाही, इथे कोणताही खोटेपणा नाही, कोणताही अभिमान नाही, अहंकार नाही. तर ब्रह्मज्ञान हे आत्म्याशी शुद्ध अंतःकरणपूर्वक केलेला
भक्त आणि भगवंतांचा संवाद असतो। देव आणि भक्त यांच्या संवादाला, शुद्ध अंतःकरणपूर्वक केलेल्या संवादाला त्यांनी ब्रह्मज्ञान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि हेच खरं ब्रह्मज्ञानाचं स्वरूप आहे। पण त्या काळामध्ये स्वतःला जे ब्रह्मज्ञानी मानत होते हे मात्र केवळ ढोंगी होते, फसवे होते, त्यांना खरं ब्रह्मज्ञान समजलेलंच नाही, अशा स्वरूपाचे विचार संत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगत आहे। या अभंगाच्या बाबतीमध्ये सहज सोप्या भाषेमधून या अभंगाचा सार, या अभंगाचा अर्थ डॉक्टर किशोर सानप या ठिकाणी सांगत आहे। ब्रह्मज्ञान हा भक्ताला ईश्वर प्राप्तीचा अनुभव देणारे परमज्ञान असते आणि ब्रह्मज्ञानाचं जे खरं स्वरूप आहे हे ब्रह्मज्ञानाचं खरं स्वरूप जेव्हा ब्रह्मज्ञान एका भक्ताला किंवा भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, असं ब्रह्मज्ञान भक्ताला ईश्वर प्राप्तीचा अनुभव प्राप्त करून देते किंवा ईश्वर प्राप्तीची अनुभूती प्राप्त करून देते। याला परमज्ञान असं संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। संत तुकाराम महाराज उपहासाने म्हणतात की निरे कोणापाशी होय रज तरी द्यारे मज दुर्बळ असे। जर कुणाला शुद्ध निरक्षर ज्ञाय विवेकाने अनुभवाला आलेले परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान असेल तर मज पामराला, दुर्बळाला त्यातले एक रज, एक कण तरी द्यावे। मग संत तुकाराम महाराज या ठिकाणी उपहासाने म्हणतात की जे खरोखर स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणतात, ज्यांना परमज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा व्यक्तींनी, उपहासाने म्हणतायत, अशा व्यक्तींनी मला काय करा, थोडं तरी एक कणभर तरी अशा स्वरूपाचं ज्ञान मलाही द्या, असं संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणत आहे। ब्रह्मज्ञानी, शब्दज्ञानी, धर्माचा व्यवसाय करणारे, धंदेवाई, कीर्तनकारी परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील अडसर आहे। आता जो काही सर्वसामान्य भक्त भाविक असतात ते या क्षेत्राचे जे ज्ञानी म्हणून घेणारे लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणारे असतात, परंतु असे फसवे, ढोंगी, जे लटके आहेत, खोटारडेपणे वागणारे, दांभिकपणे वागणारे जे साधू पुरुष आहेत, या साधू पुरुषावर प्रहार केलेला आहे। कारण भक्त गोळ्या जे काही भक्त आहेत ते भक्त अशा लोकांवर विश्वास ठेवतात, पण अशा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणारा जो साधू वर्ग आहे, जो ढोंगी आहे, स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणणारा आहे, अशांच्या बाबतीमध्ये ते लोकांची फसवणूक करणारे आहेत असं या ठिकाणी म्हणतात। म्हणून ब्रह्मज्ञानी, शब्दज्ञानी, ज्याने धर्माचा व्यवसाय केलेला आहे, खरं धर्माचं स्वरूप दूर राहिलेलं आहे, बाजूला राहिलेलं आहे, आणि धर्माचा जो व्यवसाय करणारे आहे ते धंदेवाई, कीर्तनकारी परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील खरे तर अडसर आहे, त्यांच्या नादी लागू नये आणि या लोकांनी देखील लोकांची फसवणूक करू नये असं प्रामाणिकपणे कठोर शब्दामध्ये संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणत आहे। ते आशा, आकांक्षा, तृष्णा व माया अशी मिळवण करून केवळ दंभज्ञानी आणि अहंकारी असतात। निस्पृह भक्ताला तर ते दुरूनही ओळखता येते। काम, क्रोध, लोभ शिवनी बहुत मिळवून आत कळकूट, तुका म्हणे ते काही हाता नये, आयुष्य मोले जाये वायावे। शिवाय परमेश्वर प्राप्तीचा शुद्ध ज्ञान साधनेत काम, क्रोध, लोभ यांचीही मिळवण करतात, त्यामुळे त्यांना भक्ती आणि परमेश्वर प्राप्तीचा अनुभव तर नसतोच, परंतु कीर्तनातून दिलेले ज्ञान स्वार्थांध असल्यामुळे ते काळकूट ठरते, कात्याकूट असते। म्हणजे काही ढोंगी आहेत, खोट्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारे आहेत, या लोकांनी जे काही उपदेश केलेला असतो तो खोटारडा असतो आणि असा खोटारडा किंवा फसवा उपदेश केल्यामुळे काहीही फायदा होत नाही व कोणताही लाभ होत नाही, तर त्यामुळे शुद्ध अशी फसवणूकच होते, त्यामध्ये वेळही वाया जाऊ शकतो। म्हणून अशा फसव्या लोकांपासूनही सावध राहिले पाहिजे आणि जे स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून जे वावरणारे आहेत त्यांनी देखील लोकांची फसवणूक करू नये असं कठोर शब्दामध्ये संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात। अशा पाखंडी अनेक ज्ञानामुळे मनुष्याच्या हाती तर काही लागतच नाही, उलट आपण आपले आयुष्य आणि धन वाया घालवतो आणि यामुळे श्रमही वाया जातात, यातून प्राप्ती काही होत नाही, कोणताच लाभ होत नाही आणि यामुळे वेळही वाया जातो, आयुष्य वाया जातो आणि यामध्ये पैसाही खर्च होतो असं संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात।
संत तुकाराम महाराज यांनी अनेक अभंगातून धर्म रक्षावयासाठी करणे आटे आम्हासे याचसाठी तुकोबांनी मोठ्या पोटतिडकीने समाजाला आणि अखिल मानव जगाला पाखंडी दांभिकापासून सावध राहण्यासाठी कथा कीर्तन व अभंग रचना केली आहे। आणि संत तुकाराम महाराज यांचे देखील उद्दिष्ट हेच आहे की जनसामान्य फसवले जाऊ नये, सर्वसामान्य भाविक जन अडचणीत येऊ नये, त्यांना खरा भक्तिमार्ग लाभावा म्हणून त्यांनी अभंगाच्या माध्यमातून कथा कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश केलेला आहे। बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून अशा स्वरूपाची संत तुकाराम महाराजांची विचारधारा असल्यामुळे त्यांनी या समाजाला जागृत करण्याचं कार्य केलेलं आहे, योग्य दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे। आणि हे कार्य त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून अभंगगाथेच्या माध्यमातून केलेलं आहे। समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे। अज्ञान दूर करणे हीच विठोबांची ही सेवा असल्याचे तुकोबा मानत होते। म्हणून जे अज्ञान दूर केलं पाहिजे, सर्वसामान्य जे अज्ञानी जन आहे त्यांना शहाणं केलं पाहिजे, त्यांना खरं ज्ञान प्राप्त करून दिलं पाहिजे, खरा ज्ञान प्राप्तीचा मार्ग त्यांना सांगितला पाहिजे। आणि ही सेवा ही विठोबालाही आवडणारी आहे, पांडुरंगालाही आवडणारी आहे। म्हणून जणू काही पांडुरंगानेच आपल्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे असा भाव मनामध्ये घेऊन जनकल्याणाच्या उद्धारासाठी संत तुकाराम महाराज या ठिकाणी अभंग रचना करतात आणि याच्याद्वारे ते सर्वांना उपदेश करत आहे। म्हणून संत तुकाराम महाराजांची गाथा ही अमर अशा स्वरूपाची आहे, चिरंतन अशा स्वरूपाची आहे। त्यातील ज्ञान सर्वांच्या फायद्याचं आहे, लाभाचं आहे। तुकोबा म्हणजे न भे मी विठ्ठला कळी काळाशी आणि आपुले मरण पाहिले म्या डोळा या कणखर व परखड वृत्तीचे संत होते। पाखंड व दंभावर तुकोबांनी शब्दांचाच वर्षाव केलेला आहे। आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांनी जनतेला जागृत करण्याचं काम केलेलं आहे। जे ढोंगी होते अशा ढोंगी वक्तीवर, ढोंगी प्रवृत्तींच्या लोकांवर त्यांनी कठोर शब्दामधून प्रहार केलेला आहे। विद्यार्थी मित्र, या पहिल्या अभंगामधून संत तुकाराम महाराज यांनी जे विचार मांडलेले आहेत यावर डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय सहज सोप्या भाषेमधून विवेचन केलेलं आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हीही याचं वाचन करावं, जेणेकरून तुम्हाला यावर विचारलेल्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने उत्तरे लिहिता येतील। आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।